माझ्या साधक बंधू भगिनींनो, परमपूज्य मामा वामनराज अंक नंबर 4 अश्विन शके 1905 म्हणजेच विजयादशमी 16/83च्या अंकात मामासाहेबांचा लेख आत्मा गोचरू होये जैसे जय विद्या आहे, श्रीधर मामा देशपांडे. श्री भावार्थ दीपिकेच्या 13व्या अध्यायात माऊलींनी 11व्या श्लोकावर एक सुंदर बोली घातलेली आहे. आणि आत्मा गोचरू होय ऐशी जे ही विद्या आहे, ते आई कोणी डोर आहे विद्वांसू जो. गो म्हणजे इंद्रिय आणि चर म्हणजे जाणणे. आत्मा हा इंद्रियांनी जाणता येईल अशी जी विद्या आहे त्याबद्दलच माऊली येथे सांगत आहेत. अगोचर अगम्य असे आत्मतत्व गोचर कसे होईल, तर यावर छांदोक्य उपनिषदात श्री नारद सनतकुमार संवादाच्या निमित्ताने फार भारीचे वर्णन झाले आहे. देवर्षी नारद हे देवर्षी होण्या अगोदरची गोष्ट आहे. वेद, षटशास्त्रे, पुराणे, इतिहास शास्त्रे इत्यादी सर्वांचे अध्ययन करून देखील आत्मज्ञान झाले नाही. मन तापाच्या पलीकडे जाता येत नाही. म्हणून मार्गदर्शनाखाली ते सनतकुमारांकडे गेले. त्यांना शरण जाऊन श्री नारद म्हणाले, हे भगवान, मला ज्ञान सांगा. हे ऐकून सनतकुमारांनी त्यांना विचारले, अगोदर तुला किती ज्ञान प्राप्त झालेले आहे ते मला सांग, म्हणजे त्यापासूनचे पुढचे मी तुला सांगेन. श्री नारदांनी त्यावर जे उत्तर दिले त्याबद्दल माऊलींनी ह्या 13च्या अध्यायात सुंदर ओव्या घातल्या आहेत. कर्मकांड तरी जाणे मुखोद्गणे पुराणे, चौतीशी तो म्हणे तैसेची होय. तो चैनांत स्रोत याज्ञिक जाणतो. 18 पुराणांचे मुखोद्गत ज्योतिष शास्त्रात तर इतका प्रवीण की तो जे भविष्य सांगेल तसेच घडते. शिल्पी अति निपुण सूपकर्मी ही प्रवीण, विधी आरसवण हाती हाती. वास्तुकलेत अतिकुशल, पाककलेत प्रवीण, अथर्वण वेदात सांगितलेले शेण यागादी विधी ज्याच्या हातात आहेत. कोकी नाही तेजे ठेले, भारत की रे म्हणितले, आगमा अपाविले मूर्त होतो. कामशास्त्रात काही जाणायचे राहिले नाही. महाभारताचे अध्ययन तर झालेलेच आहे. मंत्रतंत्र विषयक आगमे ज्याने स्वाधीन केली असून ज्याला मंत्रतंत्रांच्या अनुष्ठानाने फलसिद्धीचे अनुभवी येत आहेत. नीतिजात सुझे, वैद्यकही बुझे, काव्यनाटकी दुजे, चतुर नाही. राजनीती, अर्थनीती, दंडनीती, समाजनीती ही सर्व नीतिशास्त्रे आणतो. आयुर्वेदही जाणतो. काव्याचा आणि नाटकांचा रसास्वाद घेण्यात अथवा विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीने शिकवण्यात किंवा काव्यनाटकाची रचना करण्यात त्याच्यासारखा रसिक चतुर पंडित नाही. स्मृतीची चर्चा दंशू आणे गारुडुनियाचा, निगचटू प्रज्ञेचा पाहिनी करी. जो स्मृतीची चर्चा करण्यात निष्णात, गुरुजी विद्येचे जो मर्म जाणतो, झंक वैदिक शब्दकोश हा तर त्याच्या बुद्धीची चाकरी करतो. पै व्याकरणी चोखडा, तकी अति गाडा, परी एक आत्मज्ञानी फूल दात्यंत जो. व्याकरणात उत्पन्न तर्कात प्रकाश पडला, परंतु अध्यात्म ज्ञानात मात्र जो जरा जन्मांत आहे. मोरांगी अक्षयणे पिसे असती डोळसे, परी एकटी दृष्टी नसे तैसे ते गा. मोरांच्या अंगावर सर्व पिसे डोळत असतात. त्या पिसांना डोळ्याची आकृती असते, परंतु त्या सर्वांना एक दृष्टी नसते. तसे ते शास्त्रज्ञानी आहेत. मोराचे जर 2 डोळे गेले तर पिसांवरचे डोळे काही बघू शकत नाहीत. तत्वतच योग व बोध हे 2 डोळे बघू शकतात. इतर शास्त्ररूपी पिसांचे डोळे मात्र बघू शकत नाहीत. हे भगवान, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, चौथा अथर्ववेद,
पाचवा भारतादी इतिहास, पुराण, व्याकरण, श्राद्धकल्प, गणित, उत्पादकाचे ज्ञान, महाकाली, दिशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र, निरक्त, भूततंत्र, धनुर्वेद, ज्योतिष, सर्व विद्या, नृत्यगीत या 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 वाद्य शिष्यादी विद्या यांचे मी अध्ययन केले आहे. भगवान तथापि मला मात्र त्यांचे केवळ पलीकडे शब्दार्थ जाणता येत आहे. आत्मज्ञान झाले नाही. आत्मज्ञानी मनस्तापाच्या लोकांच्या पलीकडे जातो असे जे आम्ही आपणासारख्यांच्या थोर पुरुषांकडून ऐकले आहे. हे भगवतपण माझे मन आत पावत आहे. करिता आपण मला लोकांच्या पहिले तरी ज्ञान. हे ऐकून सनत कुमार म्हणाले, तुला ते ज्ञान झाले आहे ते केवळ आपापसातच आहे. ऋग्वेद आदी वेद, शास्त्रे, पुराणे, विद्या आणि सर्व ज्ञान केवळ नाममात्र आहे. या सर्वांची ब्रह्मबुद्धीने उपासना कर. जो या नामब्रह्माची उपासना करतो त्याचा जोपर्यंत नामाची गती आहे तोपर्यंत संसार करता येतो. नारद म्हणाले, भगवान नामाहून अधिक काही आहे काय? त्यावर सनत कुमार म्हणाले, नामाहून अधिक वाणी आहे. वाणी वेदाधिकांचे ज्ञान करून देते. जर वाणी नसती तर धर्म अधर्म, सत्य असत्य, साधू असाधू, हृदय प्रिय अप्रिय याचे ज्ञान झाले असते. या सर्वांचे ज्ञान वाणीच करून घेते. म्हणूनच वाणीची उपासना कर. जी वाणीरूप ब्रह्माची उपासना करतो त्याला जेपर्यंत वाणीची गती आहे तोपर्यंत संचार करत येतो. त्यावर श्री नारदांनी परत विचारले, भगवान वाणीहून अधिक काही आहे का? सनत कुमार म्हणाले, होय, वाणीहून अधिक मन आहे. ज्याप्रमाणे दोन आवळे, दोन बोरे अथवा दोन मणी मुठीमध्ये राहतात, त्याप्रमाणे वाणी आणि मन ही दोन्ही मनामध्ये राहतात. मी मंत्रांचा उच्चार करतो असे जेव्हा धनुर्ध्याच्या मनात येते तेव्हा तो यंत्राचा उच्चार करू लागतो. मी कर्मे करतो आहे मनात येते तेव्हा तो कर्म करू लागतो. मला पुत्र, पशु इत्यादी प्राप्ती झाली पुत्रप्राप्ती व्हावे अशी मनाने इच्छा करतो तेव्हा ती त्यांच्या प्राप्तीचा उद्योग करतो व त्यांची त्याला प्राप्ती होते. हा लोक आणि परलोक प्राप्त व्हावे अशी मनाने इच्छा करतो तेव्हा मला हे प्राप्त होतात. अन हाच आत्मा आहे, मग लोक आहे, मन ब्रह्म आहे. म्हणून मातोश्री उपासना कर. जो या मातोस्वरूपी ब्रह्माची उपासना करतो त्याला जेथपर्यंत मनाची रीत गती आहे तेथपर्यंत संचार करता येतो. हे ऐकून श्री नारद म्हणाले, भगवान मनाहून अधिक काही आहे काय? यावर सनत कुमार म्हणाले, होय, मनाहून अधिक संकल्प आहे. जेव्हा मनुष्य संकल्प करतो तेव्हा त्याच्या मनात जे विचार येतात ते विचार तो वाणीने प्रगट करतो. त्यांना नाद होतो. त्या नावामध्ये मंत्र एकच होतात. मंत्रांमध्ये कर्माचा अंतर्भाव होतो. या संकल्पामध्ये मनादी सर्वांचा अंतर्भाव होतो. हे सर्व संकल्प रूप आहेत. संकल्पामध्ये स्थित आहेत. स्वर्ग व पृथ्वी यांनी जणू काही संकलन केले नाही आहे. वायू व आकाश यांची संकल्पास केला आहे. उदक व तेज यांनीही संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पामुळेच दृष्टी उत्पन्न होते.
दृष्टीमुळे बल अन्न होते, अन्नामुळे प्राण होतात, प्राणामुळे मंत्र होतात, मंत्रामुळे कर्मे होतात, कर्मामुळेच कर्मफळ म्हणजे लोकांना होते, कर्मफळांमुळे सर्व होते. अशा प्रकारचा हा संकल्प आहे. म्हणून संकल्पाची उपासना कर. जो या संकल्परूपी विद्याची उपासना करतो तो स्वतः ध्रुव म्हणजे शाश्वत, प्रतिष्ठायुक्त व व्यथारहित लोक पावतो. जेथपर्यंत संकल्पाची शक्ती आहे तोपर्यंत त्याला संचार करता येतो. त्यावर श्री नारद म्हणाले, भगवान, संकल्पाहून अधिक काही आहे काय? सनतकुमार म्हणाले, होय, संकल्पाहून अधिक चित्त आहे. जेव्हा मनुष्याला चैतन्य उत्पन्न होते तेव्हा तो संकल्प करतो. त्याच्या मनात विचार येतात, ते विचार तो वाणीने प्रगट करतो, त्यांना नाव देतो, त्या नामाचे मन एकत्र होतात. मंत्रामध्ये कर्माचा अंतर्भाव होतो. बऱ्या मर्यादी मनादी सर्वांचा चित्तामध्ये अंत होत जातो. ही सर्व चित्तरूप आहेत, चित्तामध्ये स्थित आहेत. म्हणूनच कोणी मनुष्य पुष्कळ ज्ञानी असला तरी तो जर चित्तरहित असेल तर त्याचे ते खरे ज्ञान नाही असे म्हणतात. कारण जर त्याला ज्ञान असते तर हा चित्त रहित कसा होत असेल? पण अल्पज्ञ असून चित्रयुक्त असेल तर आज त्याचपासून त्याचे ज्ञान श्रवण करण्याची पण अस्पष्ट असून चित्तयुक्त असेल तर त्याचपासून त्याचे ज्ञान श्रवण करण्याची पण अल्पज असून चित्तयुक्त असेल तर त्याच्याकडून त्याचे ज्ञान श्रवण करण्याची लोक इच्छा करतात. म्हणून या मनादी सर्वांचा चित्तांमध्ये अंतर्भाव आहे. चित्त हा आत्मा आहे, चित्त स्थान आहे. चित्ताची उपासना कर. जो या चित्तरूपी ब्रह्माची उपासना करतो तो स्वतः ध्रुव, प्रतिष्ठायुक्त व व्यथारहित असे लोक पावतो. जेथपर्यंत चित्ताची यती आहे तेथपर्यंत त्याला संचार करता येतो. हे सर्व ऐकून नारद म्हणाले,